नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष. इचलकरंजीत भव्य तिरंगा रॅली. उत्साहात संपन्न. इचलकरंजी. देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंग्याची शान, देशभक्तीपर घोषणा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगून गेले. या भव्य तिरंगा रॅलीचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हारवणकर, खासदार धैर्यशील माने, सौ मोशमी आवाडे, महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आला. रॅलीमध्ये हातात दौलाने फडकणारे तिरंगे घेऊन विद्यार्थी, युवक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी शहरातील वातावरण दुमदुमून गेले. तिरंग्याच्या 3 रंगांनी सजलेले रस्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे इचलकरंजीत राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती निष्ठेचा संदेश देण्यात आला. विशेषतः विद्यार्थी आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. राष्ट्रध्वज हा भारताच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा, त्यागाचा, एकता अखंडतेचा आणि राष्ट्राच्या स्वाभिमानाचा गौरवशाली प्रतीक आहे, हा संदेश रॅलीतून देण्यात आला. यावेळी उपमहापौर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या भव्य तिरंगा रॅलीची सांगता गांधी चौक येथे राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने करण्यात आली. राष्ट्रगीताच्या सुरांनी आणि वंदे मातरमच्या जयघोषाने गांधी चौक परिसर भारावून गेला. उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत वातावरणात या भव्य तिरंगा रॅलीची सांगता झाली. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.